नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. प्रथम एका कमेंटचं उत्तर देऊया. छोटी प्राईस असलेले किंवा कमी किंमत असलेले मल्टीबॅगर स्टॉक शोधायचे कसे? पहिल्यांदा मल्टीबॅगर म्हणजे छोटीच किंमत असली पाहिजे असं कोणी सांगितलं आहे? मल्टीबॅगर याचा अर्थ तुम्ही शेअर जो खरेदी केला आहे तो अधिकाधिक पटीने वाढला पाहिजे, दुप्पट झाला पाहिजे, तिप्पट झाला पाहिजे, दसपट झाला पाहिजे. आता TCS 2004मध्ये लिस्टिंग झालं, तो 7-8 पट झाला ना लिस्टिंग प्राईसच्या. मग तो मल्टीबॅगर नव्हे काय? मल्टीबॅगर म्हणजे तुम्हाला ₹2 किमतीचा शेअर ₹100 झाला पाहिजे असं काही नाही. हे पहिलं. दुसरं म्हणजे ती कुठल्या क्षेत्रातली कंपनी आहे हे पाहिलं पाहिजे. नंतर तिचे प्रमोटर कोण आहेत, CEO, CFO हे कोण आहेत मॅनेजमेंटमधले, त्या क्षेत्राला सरकारकडून काही प्रोत्साहन उत्तेजन मिळतं आहे का, तिची CAGR ग्रोथ किती आहे, तिच्याजवळ कॅश किती आहे, तिचे रेशोज चांगले आहेत का, आणि तिचं कर्ज किती आहे. ह्या सगळ्या गोष्टी, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड, तिचा PE रेशो आणि तिच्यात सातत्य किती आहे. म्हणजे 4 क्वार्टर लॉस आहे, 1 क्वार्टर फायदा आहे असं काही उपयोगाचं नाही. बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला लागतात. म्हणजे त्यासाठी कुणीही घास भरवला आहे आणि तुम्हाला मल्टीबॅगर शेअर मिळाला आहे असं होत नाही. किंवा एखाद्या कंपनीने काही नवीन क्षेत्रात पदार्पण केलं आहे आणि जुना जो तिचा बिझनेस होता त्यापेक्षा अधिक चांगली प्रगती होती आहे. किंवा एखाद्या मोठ्या कंपनीतला CEO, CFO हा त्या छोट्या कंपनीत जॉईन झाला आहे. खूप जणांना असं असतं की मोठ्या कंपनीमध्ये वरच्या पदाला पोहोचायला अख्खी जिंदगी जाते. तर काही लोक मोठ्या कंपनीतून बाहेर पडून छोट्या कंपनीत जातात, कारण छोट्या कंपनीत त्यांना डिसिजन मेकिंग मिळतं. प्रत्येक गोष्ट समजावून घेता येते, त्या बाबतीत डिसिजन घेता येतं. त्यामुळे त्यांची हुशारी अधिक लोकांपर्यंत पोहोचते किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये काय चाललं आहे हे त्यांना पाहता येतं. त्यामुळे असं कोणी मोठ्या कंपनीत हुशार असलेला माणूस त्या कंपनीत ट्रान्सफर झाला आहे का, किंवा ॲडव्हर्टायझिंग मोठ्या प्रमाणावरती कंपनी करते आहे का, अशा बऱ्याच गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायला लागतं. आणि त्याच्यासाठी वाचन खूप पाहिजे, बारकाईने लक्ष पाहिजे. हे काही झटपट विद्यालय होण्याची गोष्ट नाही. म्हणजे जेव्हा एखादा माणूस सांगतो की मी हा शेअर ₹12 घेतला होता आणि आज ₹300 झाला आहे, ते काही 2 महिन्यात किंवा 4 महिन्यात होणारी गोष्ट नसते. त्यांनी चांगली 8 ते 10 वर्ष गुंतवणूक केलेली असते आणि त्याच्या आधी खूप दिवस त्या कंपनीचं त्यांनी निरीक्षण केलेलं असतं. हे लक्षात घ्या. तुमचं जर वाचन खूप असेल तर तुम्हाला या गोष्टी लक्षात येऊ शकतात. किंवा एखादी कंपनी आहे आणि तिचा मोठ्या एखाद्या कंपनीबरोबर बिझनेस आहे, तिचा बिझनेस छोटा असेल, वर्कशॉपसारखी तिची कंपनी असेल, पण तिला मोठ्या कंपन्यांकडून सातत्याने ऑर्डर्स मिळत आहेत, की ऑर्डर मिळाली नाही असं होत नाही, उलट त्यांना त्या ऑर्डर कंप्लीट करायला वेळ मिळत नाही, अशी पण स्थिती कधी असते. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करावा लागेल, त्याशिवाय हे शक्य होणार नाही. TCSचा रिझल्ट लागला
TCSचा फायदा मात्र कमी झाला आहे. 12,760 कोटीवरून 12,075 कोटी एवढा फायदा झाला आहे. म्हणजे फायदा कमी झाला आहे. 12,760 वरनं 12,075. पण उत्पन्न मात्र वाढलं आहे. ते 65,799 कोटी एवढं उत्पन्न झालं आहे. पूर्वीचं उत्पन्न होतं 63,437. 63,437 वरनं 65,799 एवढं उत्पन्न झालं आहे. मार्जिनही वाढलं आहे. 24.5 वरनं 25.2 एवढं मार्जिन झालं आहे. 11 रुपये डिव्हिडंड दिला आहे. या डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट 15 ऑक्टोबर ही आहे. कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू म्हणजे CC रेव्हेन्यू म्हणतो आपण त्याला, तो 0.80% एवढा झाला आहे. पूर्वी तो 0.3 एवढा होता. आता टाटा एलेक्सीचं रेव्हेन्यू 892 कोटीवरनं 918 कोटी झाले क्वार्टर ऑन क्वार्टर. फायदा 144 कोटीवरनं 155 कोटी एवढा झाला आहे. तर त्यांचं मार्जिन 18.2% 18.5% एवढं मार्जिन झालं आहे. NTPC आणि गुजरात विद्युत निगम लिमिटेड यांच्यामध्ये MOU साईन झाला आहे. आणि हा MOU 1.10 लाख कोटीचा MOU साईन झाला आहे. एअरटेल आणि रेल्वे यांच्यामध्ये, भारतीय एअरटेल आणि रेल्वे यांच्यामध्ये सुद्धा मोठं डील झालं आहे. त्याचबरोबर युरोपियन युनियनने आता कंट्री ऑफ ओरिजिन हे प्रिन्सिपल लक्षात घेऊन कोटा सिस्टीम निश्चित केली आहे. कंट्री ऑफ ओरिजिनचे पुरावे द्यावे लागतील आणि त्या पुराव्यानुसार टॅरिफ लावण्यात येईल. म्हणजे त्यांच्या देशात ज्या कंपन्या असतील त्यांना याचा फायदा मिळू शकेल. तर याचा फायदा टाटा स्टीलला मिळू शकतो, कारण टाटा स्टीलचा ब्रिटनमध्ये प्लांट आहे. BPCLला 96,300 कोटींची 6,000 एकर एवढी जागा आंध्र प्रदेश सरकार नेल्लोर येथे देणार आहे. आणि BPCL तिथे नवीन रिफायनरी काढणार आहे. लार्सन अँड टुब्रोला हायड्रोकार्बन ऑनशोर बिझनेससाठी 15,000 कोटींची ऑर्डर. ग्रीसमधल्या गॅस लिक्विड प्लांट अलाइड फॅसिलिटी इन मिडल ईस्ट यांच्याकडून कन्सॉलिडेटेड कॉन्ट्रॅक्टर ग्रुपकडून ही ऑर्डर मिळाली आहे. आणि 15,000 कोटींची ही ऑर्डर लार्सन अँड टुब्रोला मिळालेली आहे. ICICI लोंबार्डच्या संबंधात जी केस होती ती ICICI लोंबार्डच्या बाजूनी झाली आहे. हे 99.8 कोटींचं अपील केलेलं होतं. त्याचा रिझल्ट इन्कम टॅक्स विभागाच्या विरुद्ध लागलेला आहे. त्यामुळे त्याचा ICICI लोंबार्डला फायदा होईल. GM ब्रिव्हरीजचा रिझल्ट चांगला आला आहे. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्याच गोष्टी वाढल्या आहेत. आणि मार्केटने पण या रिझल्टला खूप चांगला रिस्पॉन्स दिला. जवळजवळ 100 ते 105 रुपये शेअर तेजीत होता.
तसंच इन्फोसिसच्या संबंधात सुद्धा त्यांना 415 कोटीची GSTची डिमांड नोटीस पाठवली होती, पण कोणतीही टॅक्स डिमांड पेंडिंग नाही असं इन्फोसिसने कळवलं आहे. तर आजच्या तरी रिझल्टमध्ये टाटा एलेक्सीच्या असो, TCSच्या असो किंवा GM ब्रिव्हरीजच्या असो किंवा सकाळी सात्विक ग्रीनचा रिझल्ट लागला त्याच्यात असो, सगळेच रिझल्ट चांगले लागले आहेत. TCSच्या रिझल्टमध्ये ज्या लोकांना काढून टाकलं त्यांना जी रक्कम देण्यात आली 1100 कोटी रुपयाच्या आसपास, त्या रकमेचा समावेश असल्यामुळे आपल्याला प्रॉफिट कमी दिसतं आहे असं नोटमध्ये लिहिलेलं आहे. तरी पण व्यवस्थापन रिझल्टच्या बाबतीत काय सांगताय हे ऐकल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्टीचा खुलासा होऊ शकतो. मी रिझल्ट लागल्याबरोबर तुम्हाला सांगितलं आहे, पण मॅनेजमेंट काय म्हणते आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये मला सांगता येईल. जर व्हिडिओ देण्याच्या आधी मॅनेजमेंटची कॉन्फरन्स कॉल मला ऐकायला मिळाला तर त्या गोष्टीचा मी खुलासा नक्की करेन. पण आज मार्केट दिवसभर तेजीत होतं. 2-3 दिवस झाले मार्केटमध्ये तेजी आहेच. थोडीसं डोलायमान मार्केट असतंय, पण ठीक आहे, एकदम निराशा येत नाही. तर उद्या कसं काय होतं आहे ते पाहूया आपण. नमस्ते.